आहे. आता आपण जे काही प्रोग्राम्स बघणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रक्चर ऑफ सिंपल सी प्रोग्राम बघा की आपल्याला कोणताही सिंपल सी प्रोग्राम करताना काय करावं लागतं. हॅश इन्क्लूड stdio.h असं आपल्याला पहिलं स्टेटमेंट याच पद्धतीने टाइप करावं लागतं. त्यानंतर व्हॉइड मेन आपल्याला टाइप करावा लागतो. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट या ब्लॉक मध्ये आपण आपल्या इन्स्ट्रक्शन्स टाइप करत असतो. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला स्टेप्स घ्याव्या लागणार आहे हे सुद्धा आपण बघितलं होतं की आपल्याला व्हेरिएबल डिक्लरेशन करावं लागेल. व्हेरिएबल डिक्लरेशन आपल्याला का करावं लागतं, जर आपल्याला प्रोग्राम मध्ये व्हॅल्यूज स्टोअर करून त्याच्यावर ऑपरेशन करायचं असेल, रिझल्ट स्टोअर करायचा असेल तर ती मेमरी आपल्याला रिझर्व करण्यासाठी व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतात. याचा सिंटॅक्स आपला बघून झालेला आहे. व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी तुम्हाला करावं लागतं डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम या पद्धतीने. हा आहे तुमचा व्हेरिएबल डिक्लरेशनचा सिंटॅक्स. त्या डेटा टाइप मध्ये इंटिजर किंवा फ्लोट किंवा कॅरेक्टर या तिघांपैकी कोणती गोष्ट आपण देऊ शकतो. ज्या पद्धतीची ज्या टाइपची व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची असेल ते आपण देतो. त्यानंतर आपण इनपुट बघितलं. इनपुट म्हणजे व्हॅल्यूजला ऍक्सेप्ट करणं. त्यासाठी आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे स्कॅनएफ. त्यानंतर आपण बघितलेला आउटपुट प्रोसेसिंग पार्ट अजून आपण बघितलेला नाहीये. आउटपुट साठी आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे प्रिंटएफ. ठीक आहे. तर या तीन इन्स्ट्रक्शन्सचा सिंटॅक्स पाहून आपला झालेला आहे. या तीन स्टेपच्या सिंटॅक्स पाहून आपला झालेला आहे. तर कालच्या पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण फक्त एकच स्टेप केली. सरळ सरळ आउटपुट मध्ये एक मेसेज प्रिंट केला, हॅलो वर्ल्ड, दॅट्स इट. सगळ्यात लहान सगळ्यात सिंपल प्रोग्राम ऑफ द प्रोग्रामिंग. हा प्रिंटएफ इन्स्ट्रक्शनला वापरून तो प्रोग्राम फक्त झालेला आहे. आता आपल्याला व्हेरिएबल डिक्लरेशन, स्कॅनएफ, प्रिंटएफ या तिघांना वापरायचं आहे. असे प्रोग्राम्सची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे प्रोसेसिंग सोडून मेमरी अलॉकेट करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करून त्याच व्हॅल्यू प्रिंट करायच्या. काही प्रोसेसिंग न करता फक्त इनपुट आणि आउटपुटची प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यासाठी आपण सुरुवातीला काही प्रोग्राम घेणार आहे. तर बघा आपलं दुसरं प्रोग्राम स्टेटमेंट आहे राइट अ प्रोग्राम टू रीड वन इंटिजर नंबर अँड प्रिंट इट्स व्हॅल्यू इन आउटपुट. म्हणजे सरळ सरळ मेमरी मध्ये एक इनपुट व्हॅल्यू स्टोअर करा, एक इंटिजर टाइपची व्हॅल्यू स्टोअर करा आणि त्याच्यानंतर त्याच व्हॅल्यूला आउटपुट मध्ये प्रिंट करा. ज्या वेळेला अशा पद्धतीने प्रोग्राम स्टेटमेंट तुमच्या समोर येतं, या प्रोग्राम स्टेटमेंटला सुरुवातीला तुम्ही अनालाइज करून घ्यायला पाहिजे. काय करायला आपल्याला सांगितले आहे ते समजून घ्यायला पाहिजे. तर बघा तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे, रीड वन इंटिजर व्हॅल्यू म्हणजे एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करा. कीबोर्ड वरून टाइप केली जाईल की तुमच्या प्रोग्राम मध्ये स्टोअर झाली पाहिजे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. मग ही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला मेमरी लागेल. एक व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला एक मेमरी लागेल. टाइप सुद्धा तुम्हाला दिलेला आहे इंटिजर. तर कीवर्ड लगेच तुमच्या लक्षात आला पाहिजे INT आणि नाव तुम्ही काही देऊ शकतात. म्हणजे पहिली इन्स्ट्रक्शन ऍटलीस्ट तुमच्या डोक्यात लगेच आली पाहिजे की आपल्याला एक मेमरी अलॉकेट करावी लागेल. नंतर काय म्हटलेलं आहे, व्हॅल्यू घ्या म्हणजे इनपुट साठी स्कॅनएफ आणि सेम व्हॅल्यू प्रिंट करा म्हणजे प्रिंटिंग साठी आपल्याला प्रिंटएफ. तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे. तर ती व्हॅल्यू आपण कसं प्रिंट करणार, व्हॅल्यू इज इक्वल्स टू किंवा जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण आउटपुट मध्ये ऍज इट इज प्रिंट करणार. तर सरळ हा प्रोग्राम मी लिहायला टाइप करायला सुरुवात करतोय. नंतर तुम्हाला लाईन बाय लाईन कोणत्या लाईन मुळे काय ऍक्शन होतंय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तर सुरुवातीला हा प्रोग्राम मी या ठिकाणी देव C++ मध्ये टाइप करतोय. काल आपण कोड ब्लॉक्स आणि टर्बो 3.0 हे व्हर्जन बघितलेलं आहे आणि माय फेवरेट इज देव C++ at 4.5. तर मॅक्सिमम प्रोग्राम मी तुम्हाला या देव C++ मध्ये किंवा 4.5 मध्ये दाखवेल. तुम्हाला सुद्धा मी सजेस्ट करेल की तुम्ही देव C++ किंवा कोड ब्लॉक्स हे वापरा. ठीक आहे. दोघंही चांगले कंपायलर आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला काय करायचं, फाईल न्यू आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे सोर्स फाईल. ठीक आहे. किंवा सरळ कंट्रोल N. कोड ब्लॉकचं शॉर्टकट होतं कंट्रोल शिफ्ट N, याचं शॉर्टकट आहे कंट्रोल N किंवा इथं बटन दिलंय बघा न्यू. न्यू मध्ये सोर्स फाईलवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर फाईल सेव्ह ॲज मध्ये जायचं. सेव्ह ॲज करताना आपलं जे फोल्डर आपण बनवून ठेवलेलं असेल ते पाथ सिलेक्ट करायचा किंवा जिथं सेव्ह असेल होत असेल तिथं सेव्ह करा किंवा आपलं एक फोल्डर बनवून ठेवा प्रोग्रामचं सगळं सेपरेट. तर सी प्रोग्रामचं एक फोल्डर मी बनवलं. काल आपण याच्यामध्ये फर्स्ट PRG म्हणून टाइप केलं होतं. आता बघा मी इथं टाइप करतोय सेकंड PRG.C देणं गरजेचं आहे. नाव तुम्ही काहीही द्या. आता याला मी सेव्ह केलेलं आहे. इथं मी प्रोग्राम टाइप करणार हॅश इन्क्लूड stdio.h
व्हॉइड मेन आणि त्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू घ्यायची आहे, त्याच्यात इनपुट करायचं आहे आणि ती व्हॅल्यू नंतर आउटपुट करायची. तर आपल्याला सुरुवातीला एक मेमरी लागेल. INT अशी मी इन्स्ट्रक्शन दिली तर कॉम्प्युटर आपल्यासाठी एक इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करणारी मेमरी अलोकेट करेल, रिझर्व करेल. याच्यामध्ये व्हॅल्यू कशी येणार, तर यासाठी आपल्याला स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन वापरावी लागेल. आता स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन कशी वापरायची त्याचा सिंटॅक्स आपला स्टडी करून झालेला आहे. इथं वरती सिंटॅक्स पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय. तर बघा, स्कॅनएफ मध्ये आपल्याला पहिल्या पार्ट मध्ये लिहायचं असतं appropriate number of and appropriate type of format specifier. किती व्हॅल्यू एक्सेप्ट करायची आहे तुम्हाला, एकच व्हॅल्यू. कोणत्या टाइपची, इंटिजर. म्हणून इथं इंटिजरचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय वापरणार तुम्ही, %d. ठीक आहे. त्यानंतर हा डबल कोट्स कंप्लीट करून स्कॅनएफचा पहिला पार्ट कंप्लीट झालेला आहे. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला ऍड्रेस द्यायचा असतो ज्या मेमरी मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. म्हणून मी इथं लिहिणार ऍड्रेस ऑफ x. हे झालं आपलं स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. आता समोरच्याने दिलेली व्हॅल्यू त्याला आपण ऍज इट इज प्रिंट करून दाखवायची आहे. म्हणून मी इथं लिहिणार प्रिंटएफ इन्स्ट्रक्शन. आणि प्रिंटएफ मध्ये मला x हे नाव प्रिंट करायचं नाहीये. मला काय प्रिंट करायचंय, त्याने दिलेली व्हॅल्यू, जी काही व्हॅल्यू आपल्या मेमरी मध्ये स्टोअर झाली असेल ती व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची. आता नाव प्रिंट करायचं असतं तर मी x लिहिलं असतं तर x चं नाव प्रिंट होईल. व्हॅल्यू प्रिंट करताना तुम्ही इथं जर x लिहिलं तर x ची व्हॅल्यू प्रिंट होणार नाही. कालच तुम्हाला म्हटलं इथं तुम्ही जे लिहिणार, जसं हॅलो वर्ल्ड काल प्रिंट झालं आपल्या प्रोग्राम मध्ये, तसं इथं प्रिंट होईल x प्रिंट करायचं नाही आपल्याला, ती व्हॅल्यू प्रिंट करायची. मग ती कोणत्या टाइपची व्हॅल्यू आहे, तो फॉर्मॅट इथं द्या %d. मग तुम्हाला माहिती आहे प्रिंटएफ मध्ये आपण ज्या वेळेला असं काही लिहितो फॉर्मॅट किंवा एस्केप, ते प्रिंट होत नाही, बाकी सगळं प्रिंट होतं. मग या %च्या जागी काय प्रिंट व्हायला पाहिजे ते आपल्याला सेकंड पार्ट ऑफ दी प्रिंटएफ मध्ये कॉमा करून सांगायचं असतं. मग कॉमा x आणि ब्रॅकेट क्लोज करून सेमीकोलन. आता बघा हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होईल. इथं बघा प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे आणि सरळ सरळ हा कर्सर जो इथं ब्लिंक होताना तुम्हाला दिसतोय, तो का ब्लिंक होतोय माहिती आहे, तो ब्लिंक होतोय कारण तुम्हाला इथं कॉम्प्युटरला काहीतरी इनपुट द्यायचंय. युअर प्रोग्राम इज वेटिंग फॉर इनपुट. मग तुम्ही म्हणाल प्रोग्राम का वेट करतोय, तर प्रोग्राम ऑटोमॅटिक वेट करत नाहीये. तुम्हीच या ठिकाणी प्रोग्रामला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन. आता या स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन मुळे तुमचा प्रोग्राम या ठिकाणी वेट करतोय. जोपर्यंत कोणतीही व्हॅल्यू एंटर केली जाणार नाही तुमचा प्रोग्राम असाच वेट करत असेल. आता हे तुम्हाला आणि मला माहिती आहे. का माहिती आहे, कारण आपल्याला प्रोग्रामच्या इन्स्ट्रक्शन सुद्धा दिसत आहे. या प्रोग्राम मध्ये स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन असल्यामुळे हा प्रोग्राम वेट करतोय. बघा मी या ठिकाणी व्हॅल्यू टाकतो 45 आणि एंटर करतो. बघा मी टाकलेली व्हॅल्यू 45 आणि खाली स्कॅनएफने ती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून आपल्या मेमरी मध्ये ठेवली. ते आपल्याला दिसत नाहीये, तो आतला पार्ट आहे. पण प्रिंटएफने बघा ती व्हॅल्यू नेक्स्ट लाईनवर प्रिंट केलेली आहे %d आणि पुढे ती व्हॅल्यू प्रिंट झालेली 45 ते आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्षात येते. तर ही जी व्हॅल्यू आता प्रिंट झाली, मी टाकलेली व्हॅल्यू प्रिंट झाली. जी काही व्हॅल्यू मी टाकणार ती प्रिंट होईल. पण मी इथं इंटिजर व्हॅल्यूज टाकली, हे कशावरून, आता ज्या वेळेला आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो आणि कॉम्प्युटर या पद्धतीने आपल्या समोर वेट करायला लागतो, तर इथं कोणीही काहीही टाईप करू शकतं. इथं कोणी स्वतःचं नाव टाईप करेल किंवा इतर काही टाईप करेल, तर वेगळा इनपुट दिल्यावर, चुकीचा इनपुट दिल्यावर आउटपुट सुद्धा चुकीचं मिळेल. जर इथं कोणी स्वतःचं नाव टाईप केलं तर बघा खाली 0 व्हॅल्यू मिळते, म्हणजे आउटपुट चुकीचं मिळत आहे. तर आपल्या प्रोग्राम मध्ये युजरने करेक्ट इनपुट दिलं पाहिजे, म्हणून आपल्यालाच आपल्या युजरला गाईड करावं लागतं. ते बघा त्याचं एक एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतो, त्याच्यातून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळेल कोणत्या इन्स्ट्रक्शनचा काय रोल असतो आणि प्रोग्रामिंग अशा पद्धतीने का केली जाते. आता इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये हे बघा या ठिकाणी आपला जो इन्फो प्लॅनेटचा फॉर्म आहे, जो तुम्ही सगळ्या लोकांनी आता फिल केला असेल, तो फॉर्म मी ओपन करतोय. तर या ठिकाणी बघा तुम्हाला इथं वरती तुमचं नाव इनपुट करायचं आहे, त्याच्या आधी काय लिहून ठेवलेलं आहे, फुल नेम. हे फुल नेम दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा आन्सर तुम्ही इथं टाईप करणार, इथं तुम्हाला म्हटलेलं युअर आन्सर. त्यानंतर बघा स्टुडंट मोबाईल, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्टुडंटचा मोबाईल नंबर टाईप करणार. त्यानंतर बघा इथं ईमेल वरती लिहिलेलं आहे, खाली तुम्हाला जागा दिलेली आहे ईमेल टाईप करण्यासाठी. अशा पद्धतीने इनपुट एक कॉम्प्युटरचा प्रोग्राम किंवा कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर घेत असतं. फक्त इथलीच गोष्ट नाहीये, तुम्ही जर फेसबुकची साईट ओपन करणार, बघा आता इथं एक फेसबुकचं पेज ओपन करतोय, facebook.com मी टाईप केलेलं आहे. सगळ्या लोकांनी फेसबुकचं पेज ओपन केलेलंच असेल कधी ना कधी, आपलं अकाउंटही क्रिएट केलं असेल. तर इथं बघा हा एक बॉक्स दिलेला आहे. हे काय टाईप करण्यासाठी दिलेलं आहे, इथं मध्ये लिहिलेलं आहे ईमेल ऍड्रेस और फोन नंबर, पासवर्ड. किंवा मी इथं क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक केलं
तर बघा आपल्या समोर एक नवीन पेज ओपन झालं. तिथं बघा काय दिलेलं आहे, फर्स्ट नेम, सरनेम, मोबाईल नंबर, पासवर्ड, म्हणजे कोणत्या ठिकाणी काय टाईप करायचं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन एंटर करून त्या सॉफ्टवेअरला किंवा त्या प्रोग्रामला इनपुट देऊ शकतो. ठीक आहे. जर मार्क झुकरबर्गने ही साईट क्रिएट करताना, हे सॉफ्टवेअर क्रिएट करताना हे असे आपल्याला बॉक्सेस दिले असते आणि या बॉक्सेस मध्ये कुठेही काही इन्फॉर्मेशन दिली नसती. इथं सरळ आपल्याला फक्त बॉक्स 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 देऊन ठेवले असते, तर आपण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन एंटर करू शकलो असतो का? नाही. मग जगात एकच व्यक्ती फक्त फेसबुक मध्ये अकाउंट क्रिएट करू शकला असता, तो म्हणजे मार्क झुकरबर्ग होता. कारण त्याला माहिती आहे कोणत्या बॉक्स मध्ये कोणत्या व्हॅल्यू टाकायच्या आहे. तर जेव्हा आपल्याला दुसऱ्यांना आपले सॉफ्टवेअर वापरायला द्यायचे असतात, आपले प्रोग्राम कोणाच्याही समोर आपल्याला ठेवायचे असतात, त्या व्यक्तीने आपल्या प्रोग्राम मध्ये बरोबर आपल्याला जी व्हॅल्यू हवी आहे तीच टाईप करावी, अशा पद्धतीने विचार करून आपल्याला प्रोग्राम लिहायचा असतो. तर बघा मी आपल्या लिहिलेल्या आत्ताच्या प्रोग्रामला कसं मॉडिफाय करतो. ठीक आहे. आता आपण प्रोग्रामवर येऊ पुन्हा. हा आपला प्रोग्राम. आता या प्रोग्रामला मी कसं मॉडिफाय करतोय बघा. इनपुट करण्यासाठी आपल्याला स्कॅनएफ इन्स्ट्रक्शनच वापरावी लागते. स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन वापरलेली नसेल तर इनपुट होणार नाही, आणि स्कॅनएफ वापरलेली असेल तर 100% इनपुट होईल. आता मी तुम्हाला 45 ही व्हॅल्यू टाकून दाखवली होती आणि ती इनपुट सुद्धा झाली होती. पुन्हा एकदा करून दाखवतो. हे बघा, हे प्रिंटफ पर्सेंटेज जे आहे खाली व्हॅल्यू प्रिंट करणारं, याला मी /n/n/n 3 वेळा देतो. हे कशासाठी? आपण एंटर केलेली व्हॅल्यू नंतर थोडासा गॅप आला पाहिजे आणि त्यानंतर आउटपुट मध्ये ती व्हॅल्यू प्रिंट झाली पाहिजे. तर 3 लाईन 4 लाईन सोडून ती व्हॅल्यू प्रिंट होईल. पुन्हा एकदा प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो. हा प्रोग्राम तुमच्या समोर आउटपुट मध्ये आलेला आहे आणि सरळ तिथं एक कर्सर ब्लिंक करतंय. ज्या वेळेला आपण कॉम्प्युटर मोबाईल वापरतो आणि असं काही ब्लिंक होत असलं हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईन, तर आपल्याला इतकं कळतं की कॉम्प्युटर मध्ये काहीतरी टाईप करण्यासाठी हे ब्लिंक करतंय. ज्या वेळेला आपल्याला टाईप करायचं असतं तेव्हाच कॉम्प्युटर ब्लिंक करतो. मग इथं काही टाईप केलं तर आता टाईप होतंय बघा. मग आपल्याला काही टाईप करायचं नाहीये. आपल्या प्रोग्रामला एक नंबर हवा आहे. स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन आपण लिहिलेली आहे %d आणि त्याच्यामध्ये एक इनपुट व्हॅल्यू टाकायची असं आपण लिहिलेलं आहे. तर या प्रोग्राम मध्ये आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यूज एंटर करावी लागेल, हे लक्षात घ्या. आता मी इथं इंटिजर व्हॅल्यू एंटर करतो आहे 213. एंटर की प्रेस केल्या बघा खाली आउटपुट 3-4 लाईन सोडून तुम्हाला मिळालं. या प्रिंटफ इन्स्ट्रक्शन मुळे /n लाईन चेंज /n लाईन चेंज /n लाईन चेंज आणि पर्सेंटी प्रिंट झालं नाहीये. पर्सेंटीच्या जागी जी व्हॅल्यू आपण या एक्स मेमरी मध्ये एंटर केली होती 213, ही व्हॅल्यू एक्स मेमरी मध्ये एंटर केली होती, ती या ठिकाणी प्रिंट झालेली. पण असं आउटपुट बघायला हे विचित्र वाटतं. काय एंटर करायचं हे कळत नव्हतं. हे 213 काय आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे किंवा कोणता नंबर आहे हे कळत नाहीये. तर बघा प्रोग्रामला मॉडिफाय करतोय. हे स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन वापरण्याच्या आधी आपण युजरला, जसं मी आता फॉर्म मध्ये फेसबुकच्या साईटवर तुम्हाला दाखवलं, हे लॉजिक वापरून प्रिंटफ वापरायचं. प्रिंटफ मध्ये आपण लिहायचं /n एंटर दी नंबर. आता या एंटर दी नंबरचा आपल्या इनपुटशी काहीही संबंध नाहीये. ही इन्स्ट्रक्शन फक्त काहीतरी प्रिंट करण्याचं काम करते. म्हणजे प्रिंटफ इन्स्ट्रक्शन फक्त प्रिंट करण्याचं काम करते. काय प्रिंट करेल? जे तुम्ही डबल कोट्स मध्ये टाईप करणार ते प्रिंट करेल. डबल कोट्स मध्ये मी काय लिहिलेलं आहे, एंटर दी नंबर. हे कॉम्प्युटर स्क्रीनवर प्रिंट होईल. कॉम्प्युटर इंग्लिश वाचत बसत नाही किंवा इंग्लिशचा अर्थ लावत नाही. इथं एंटर दी नंबर म्हटलंय म्हणजे आता आपल्याला थांबायला पाहिजे, कोणीतरी नंबर देणार, असं कॉम्प्युटर करत नाही. कॉम्प्युटरला आपण प्रिंट करायला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, प्रिंटफ म्हटलेलं आहे, तर कॉम्प्युटर सरळ ते ENTER स्पेस NUBER असं प्रिंट करून टाकतो. मग त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन काय आहे, स्कॅनएफ. तर स्कॅनएफने काय होत होतं तुम्ही पाहिलं. स्कॅनएफने आपला प्रोग्राम कॉम्प्युटर इनपुट साठी वेट करत होता. जोपर्यंत इनपुट येत नाही प्रोग्राम पुढे जात नव्हता. मग आता ते आपल्याला कसं दिसेल हे आउटपुट मध्ये तुम्ही बघाल. पुन्हा एकदा एक्झिक्यूट करतो. आता बघा तुमच्या समोर आउटपुट कशा पद्धतीने आलेलं आहे. आधी तुम्हाला इथं एंटर दी नंबर लिहिलेलं दिसतंय आणि त्यानंतर इथं पुढे कर्सर तुमचा क्लिक करतोय. मग आता हे 2 इन्स्ट्रक्शनचा ऍक्शन आहे. या पहिल्या इन्स्ट्रक्शन मुळे, या प्रिंटफ इन्स्ट्रक्शन मुळे तुमचा हा मेसेज प्रिंट झालेला आहे आणि या स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन मुळे तुमचा हा कर्सर या ठिकाणी वेट करतोय. लक्षात आलं? तर स्कॅनएफने इनपुट होतं, प्रिंटफने काही तुम्हाला जे प्रिंट करायचं असेल ते प्रिंट होतं. इथं आपण एंटर दी नंबर लिहिला म्हणून कॉम्प्युटर नंबर घेतो आहे असं समजू नका. या स्कॅनएफ मुळे नंबर घेतोय, तो मागच्या वेळेलाही घेत होता, पण कोणाला कळणार कसं? जर मी कोणाला हा प्रोग्राम दाखवलाच नाही, सरळ सरळ मी ही विंडो कोणाच्याही समोर ठेवली
आता याला बघून कळतंय का आपल्याला नंबर टाईप करायचा आहे. जर हा मेसेज इथं लिहिला नसता तर कसं कळालं असतं की या ठिकाणी नंबर टाईप करायचा आहे. समोरच्या व्यक्तीला नाव टाईप करायचं की नंबर काय ते कळणार नाही, म्हणून आपण एंटर दी नंबर लिहिलेला आहे. आता मी या ठिकाणी नंबर टाकतो 23. खाली बघा 3-4 लाईन सोडून आउटपुट प्रिंट झालेलं आहे 23. आपल्याला युजरला आउटपुट कसं द्यायला पाहिजे, आपण युजरला आउटपुट द्यायला पाहिजे या पद्धतीने. म्हणजे जसं युजरने एंटर केलं 23 युजरने एंटर केलं तर खाली आपण म्हणायचं युअर नंबर इज किंवा युअर नंबर इज इक्वल्स टू 23. फक्त 23 प्रिंट करण्यापेक्षा कसं प्रिंट करायचं आपल्याला, युअर नंबर इज इक्वल्स टू 23. मग आपण प्रिंटफ कसं लिहिणार ते समजून घ्या. आपल्याला हे ऍज इट इज प्रिंट करायचं आहे आणि ही 23 व्हॅल्यू जी मेमरी मध्ये स्टोअर झालेली आहे ती पुढे प्रिंट करायची. तर प्रिंटफ मेसेज कसा बनवला जाईल ते लक्षात घ्या. प्रिंटफ /n आपण लाईन चेंज केली, पुढे आपल्याला पाहिजे युअर नंबर इज इक्वल्स टू. आता युअर नंबर इज इक्वल्स टू ऍज इट इज प्रिंट होईल. त्याच्या पुढे तुम्ही जर x लिहिलं तर x प्रिंट होईल. x नाही, x ची व्हॅल्यू पाहिजे. तर इथं काय लिहा %d आणि कॉमा करून पुढे लिहा x. आता ही प्रिंटफ इन्स्ट्रक्शन कशी एक्झिक्यूट होईल, /n ने लाईन चेंज होईल, बाकी डबल कोट्स मध्ये जे काही असेल ते ऍज इट इज प्रिंट होईल. युअर नंबर इज इक्वल्स टू ऍज इट इज प्रिंट होईल. %d प्रिंट होणार नाही, %च्या जागी x ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल युअर नंबर इज इक्वल्स टू 23. बघा प्रॅक्टिकली लगेच करून बघू आपण. आता या प्रिंटफला असं लिहिण्यापेक्षा मी या प्रिंटफला लिहिणार या ठिकाणी /n युअर नंबर इज इक्वल्स टू %d आणि पुढे x. तर मागच्या वेळेला फक्त %d आणि x लिहिलेलं होतं तर सरळ सरळ फक्त नंबर प्रिंट होत होता. आता इथं युअर नंबर इज इक्वल्स टू पण प्रिंट होईल आणि पुढे ती व्हॅल्यू प्रिंट होईल. आउटपुट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बघा एंटर दी नंबर म्हटलेला आहे. आता या एंटर दी नंबर नंतर मी एक नंबर एंटर करतोय 78 आणि खाली आउटपुट बघा कशा पद्धतीने आलेलं आहे. आता प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा ऍक्शन समजून घ्या. या इन्स्ट्रक्शनने आतमध्ये एक मेमरी अलॉकेट केली, ती आपल्याला दिसत नाही, आपली व्हॅल्यू तिथं स्टोअर झाली होती. प्रिंटफ एंटर दी नंबर हे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. त्यानंतर स्कॅनएफ, या स्कॅनएफ मुळे तुम्ही ही व्हॅल्यू टाकू शकले आणि ही व्हॅल्यू स्कॅनएफने त्या एक्स मेमरी मध्ये जी आतमध्ये स्टोअर झालेली आपल्यासाठी अलॉकेट झालेली आहे तिथं 78 इंटरनली स्टोअर केलं, जे आपल्याला दिसत नाही. नंतर मध्ये आपण स्क्रीनवर प्रिंट केलं प्रिंटफ. बघा काय /n लाईन चेंज झाली, आपण एंटर केल्यानंतर खाली एक लाईन चेंज युअर नंबर इज इक्वल्स टू. इथं बघा मेसेज युअर नंबर इज इक्वल्स टू. पुढे %d प्रिंट झालेलं नाहीये, पुढे x पण प्रिंट झालेलं नाहीये. त्या x ची व्हॅल्यू जी मेमरी मध्ये आपण एंटर केली होती 78 ती पुढे प्रिंट झालेली. लक्षात आलं. फार डिटेल मध्ये मी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शनने काय ऍक्शन आपल्या आउटपुट मध्ये होते आहे ते समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यापुढे कोणताही प्रोग्राम करताना कोणती इन्स्ट्रक्शन लिहिल्यावर काय ऍक्शन होईल हे समजण्याचा नेहमी आपण प्रयत्न करायचा, किंवा आपल्याला अशी ऍक्शन पाहिजे तर इन्स्ट्रक्शन कशी लिहावी लागेल हे विचार करण्याचा प्रयत्न करायचा. असं हळूहळू आपण बऱ्यापैकी प्रोग्राम्सची प्रॅक्टिस करणार आहे, तर तुम्हाला प्रोग्रामिंग समजायला सोपं होईल. अजून सुरुवातीला काही गोष्टी आपल्याला नवीन असल्यामुळे अर्धवट कळतात, पण जसं जसं आपण लेक्चर्स मध्ये पुढे जाऊ, जसं जसं आपण कोर्स मध्ये पुढे जाऊ, अजून गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील की कोणती इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने लिहिली जाते, का लिहिली जाते वगैरे. चला आता पुढचा प्रोग्राम घेऊ. एक प्रोग्राम मध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहणार आहे. राईट अ प्रोग्राम टू रीड 2 इंटिजर्स अँड प्रिंट देअर व्हॅल्यूज इन आउटपुट. आता मागच्या प्रोग्राम मध्ये आपण फक्त एक इंटिजर व्हॅल्यू रीड केली, आता आपल्याला 2 इंटिजर व्हॅल्यू रीड करायला म्हटलेलं आहे. बघा आपण सरळ आधी प्रोग्राम स्टेटमेंट अनालाइज करायचं, किती मेमरी लागेल त्याचा विचार करायचा. एक इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक मेमरी लागेल. आता 2 इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला 2 मेमरी लागतील आणि सरळ त्या व्हॅल्यू घ्यायच्या स्कॅनएफ करून आणि नंतर आउटपुट मध्ये प्रिंट करायचं. 2 पद्धतीने हा प्रोग्राम आपण करू. पहिली पद्धत म्हणजे 1 बाय 1 व्हॅल्यू घ्यायची आणि दुसरी पद्धत एकत्र व्हॅल्यू घ्यायच्या. तर बघा हा आहे आपला प्रोग्राम. काही गोष्टी ऍज इट इज आपल्याला ठेवायच्या आहे. या जुना प्रोग्रामला आपण कट करायचं आणि त्यानंतर आता नवीन प्रोग्राम इथं टाईप करायला सुरुवात करायची. आपल्याला 2 मेमरी डिक्लेअर करायच्या आहेत, दोघं व्हॅल्यू इंटिजर टाईपच्या घ्या असं आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणून कीवर्ड आपला असेल INT x, y असं मी मेमरीला नाव दिलेलं आहे. एक मेमरी आहे x नावाची, दुसरी मेमरी आहे y नावाची. आता मी युजरला 1 बाय 1 इनपुट घेण्यासाठी मेसेज देतोय printf /n एंटर फर्स्ट नंबर.
ठीक आहे. आता ह्या प्रिंटफने कधीही नंबर ऍक्सेप्ट होत नाही. या प्रिंटफ इन्स्ट्रक्शनचं काम काय, फक्त हे मॉनिटर स्क्रीनवर प्रिंट करायचं. मग हे प्रिंट झाल्यावर आपला प्रोग्राम नंबर ऍक्सेप्ट करण्यासाठी थांबला पाहिजे. कॉम्प्युटरने त्या ठिकाणी वेट केलं पाहिजे. तर कॉम्प्युटरला व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्याची इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. तर कॉम्प्युटरला व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल स्कॅनएफ आणि एकच व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेप्ट करायची आहे इंटिजर टाइपची. लास्ट प्रोग्राम मध्ये आपण केली त्याप्रमाणे. तर सरळ %d ऍड्रेस ऑफ x असं लिहायचं आहे. ही पहिली व्हॅल्यू मी x मध्ये स्टोअर केलेली आहे. आता हे दोन स्टेटमेंट तुमच्या लक्षात आले असतील की मी कशा पद्धतीने कोड डिझाइन केलेला आहे. तर बघा पुढच्या दोन इन्स्ट्रक्शन काय लिहावे लागतील याची आयडिया तुमच्या डोक्यात आली असेल. एक्झॅक्टली प्रिंटफ इथं आता आपण युजरला मेसेज देणार /n एंटर सेकंड इंटिजर किंवा सेकंड नंबर. पहिला आपण लिहिलं एंटर फर्स्ट नंबर, तर हे आपण लिहिलं एंटर सेकंड नंबर. त्यानंतर आपण लिहिणार स्कॅनएफ. आता ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला एकच व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आहे इंटिजर टाइपची आणि कुठे स्टोअर करायची आहे, वाय मेमरी मध्ये. इन्स्ट्रक्शन सांगा पाहू, तुम्हाला सांगता येते का, बोलण्याचा प्रयत्न करा आपल्या आप. तर %d आणि कॉमा करून ऍड्रेस ऑफ वाय. म्हणजे आता बघा प्रोग्राम एक्झिक्यूट होताना काय होणार आहे. अजून प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाहीये, अजून तर आपण प्रोग्राम लिहितोय. पण प्रोग्राम लिहिताना पुढे हा प्रोग्राम काय ऍक्शन करेल हे आतल्या आत विचार करत राहावं लागतं. बघा हा प्रोग्राम असा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होईल. याच्याने 2 मेमरी अलॉकेट होतील. एंटर फर्स्ट इंटिजर असा मेसेज जाईल. स्कॅनएफ मुळे कॉम्प्युटर तिथं वेट करेल आणि समोरच्याला एक व्हॅल्यू टाइप करावी लागेल. आपल्यालाच ती नंतर टाइप करावी लागेल, कारण आता सध्या आपले प्रोग्राम आपण स्वतःच एक्झिक्यूट करतोय, कोणाला सॉफ्टवेअर बनवून देत नाहीये. तर ती व्हॅल्यू ज्या वेळेला टाइप केली जाईल ती एक्स मेमरी मध्ये स्टोअर होईल. त्यानंतर पुन्हा पुढे मेसेज प्रिंट होईल एंटर सेकंड नंबर प्रेमा एंटर सेकंड नंबर हा मेसेज आणि पुन्हा एकदा व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली जाईल. ही व्हॅल्यू वाय मेमरी मध्ये स्टोअर होईल. आता दोघं व्हॅल्यू स्टोअर झालेलं आहे, पण अजून एक पण रिझल्ट आउटपुट मध्ये प्रिंट होणार नाही किंवा एक पण व्हॅल्यू अजून आपण आउटपुट मध्ये प्रिंट केलेली नाहीये. पुढे जर आपल्याला असं प्रिंट करायचं असेल, आउटपुट कसं प्रिंट करायचंय त्याचा विचार करून इन्स्ट्रक्शन डिझाइन करायच्या. सपोज मला प्रिंट करायचं आहे फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू आणि जे काही त्याची फर्स्ट व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट झाली पाहिजे आणि नंतर सेकंड नंबर इज इक्वल्स टू आणि जी काही y ची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी प्रिंट झाली पाहिजे. तर प्रिंटफ कशा पद्धतीने लिहावं लागेल याची थोडी आयडिया लास्ट प्रोग्राम बघून तुमच्या मनात आली असेल. हे बघा कसं लिहावं लागेल. प्रिंटफ /n फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू. आता फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू ऍज इट इज प्रिंट करायचं आपल्याला, पण या इक्वल टू च्या पुढे आपण x लिहून बंद केलं तर इन्स्ट्रक्शन चुकीची नाहीये, पण इन्स्ट्रक्शन काय ऍक्शन करेल, /n ने लिहू लाईल फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू x हे सगळं ऍज इट इज प्रिंट होईल. जे काही आपण डबल कोट्स मध्ये प्रिंटफला देतो ते प्रिंटफ इन्स्ट्रक्शन ऍज इट इज आउटपुट मध्ये प्रिंट करते. मग आपल्याला x प्रिंट करायचं आहे का, आपल्याला त्याच्या जागी व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. म्हणून आपण इक्वल्स टू च्या पुढे काय लिहिणार, इक्वल्स टू च्या पुढे आपण लिहिणार %d आणि %d च्या जागी काय प्रिंट करायचं हे सेकंड पार्ट ऑफ द प्रिंटफ कॉमा करून आपल्याला सांगायचं असतं. आपण लिहिणार x. जर ही इन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात आली असेल तर त्याच्यानंतरची इन्स्ट्रक्शन जी सेकंड नंबर प्रिंट करण्यासाठी आपल्याला लिहायची आहे ते तुम्ही आपोआपच बनवू शकता. काय बनवणार, प्रिंटफ /n लाईन चेंज करायची परत आपल्या पुढच्या आउटपुटसाठी आणि लिहायचं सेकंड नंबर इज इक्वल्स आणि काय आहे आपलं %d, कारण ती व्हॅल्यू सुद्धा इंटिजर टाइपची आहे. व्हॅल्यूचा टाइप बदलला तर फॉर्मॅट बदलावे लागतात, पण आता आपण दोघं प्रोग्राम इंटिजर टाइपच्या व्हॅल्यूवर प्रॅक्टिस केलेले आहे. %d च्या जागी काय y, तर सेकंड व्हॅल्यू प्रिंट होईल. बघा प्रोग्राम इथंच समजला पाहिजे. आउटपुट आपण बघणार आहे, पण या इन्स्ट्रक्शनने काय होईल, या इन्स्ट्रक्शनने काय होईल, या इन्स्ट्रक्शनने काय होईल, या इन्स्ट्रक्शनने काय होईल, असं करत करत पूर्ण प्रोग्राम मनात एक आयडिया आली पाहिजे की आपल्या प्रोग्रामचं फंक्शनिंग काय होणार आहे. चला एक्झिक्यूट करून बघू. हा झालाय प्रोग्राम तुमचा या ठिकाणी एक्झिक्यूट. एंटर फर्स्ट नंबर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. हे कोणत्या इन्स्ट्रक्शन मुळे दिसतंय कळतंय का तुम्हाला, हे प्रिंटफ इन्स्ट्रक्शन मुळे दिसतंय. प्रिंट केल्यावरच स्क्रीनवर काहीतरी दिसतं, नाहीतर या आउटपुट स्क्रीन मध्ये काही दिसत नाही. जेव्हा आपण कॉम्प्युटरला सांगतो तीच गोष्ट कॉम्प्युटर प्रिंट करतो आणि ते दिसतं. हे दिसतंय का तुम्हाला आउटपुट स्क्रीन मध्ये INT x, y किंवा 2 मेमरी अलॉकेट झालेल्या दिसताय का, ते इंटरनल आहे. त्यानंतर बघा स्कॅनएफ मुळे तुम्हाला फिलिंग काय येते. स्कॅनएफ मुळे तुमचा हा कर्सर या ठिकाणी फ्लिप करतोय
आणि ते कर्सर ब्लिंक जे होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू टाईप करावी लागेल हे कळतंय. तर हे एंटर फर्स्ट नंबर वाचून आपल्याला कळतंय ना नंबर टाकायचा 56. हा नंबर स्टोअर होईल एक्स मध्ये. त्यानंतर पुढे बघा प्रोग्राम काय म्हणतो, एंटर सेकंड नंबर. आता हे एंटर सेकंड नंबर हे कशामुळे प्रिंट झालं, ही पुढची इन्स्ट्रक्शन प्रिंट टेप आता कॉम्प्युटरने एक्झिक्यूट केली. पूर्ण प्रोग्राम कॉम्प्युटरला बायनरी मध्ये मिळालेला आहे आणि कॉम्प्युटर त्याचा ऍक्शन परफॉर्म करतोय. आता पुन्हा हा कर्सर इथं ब्लिंक करतोय आणि वेट करतोय. तर कोणत्या इन्स्ट्रक्शन मुळे, स्कॅनएफ मुळे. म्हणजे अजून एक नंबर आपण देणार, ते एंटर सेकंड नंबर वाचून आपण नंबर देणार, पण कॉम्प्युटर ऍक्सेप्ट करतोय ते स्कॅनएफ मुळे. कॉम्प्युटर या एंटर सेकंड नंबर किंवा एंटर नंबर लिहिला नाही लिहिला त्याच्याने फरक पडत नाही कॉम्प्युटरला. कॉम्प्युटरला स्कॅनएफ मिळाला म्हणजे कॉम्प्युटर नंबर घेणार, पण समोरचा व्यक्ती तो नंबर टाईप करेल का, त्याला कळेल कसं की नंबर टाईप करायचा आहे, नाव टाईप करायचं आहे, कॅरेक्टर टाईप. म्हणून आपण मेसेजेस देतो प्रत्येक स्कॅनएफच्या आधी. आता इथं मी एक दुसरा नंबर देतो 21. आता बघा जसं मी एंटर की प्रेस करेल आता कॉम्प्युटर वेट करणार नाही, कारण आता स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन नाहीये, सरळ सरळ प्रिंट करेल. बघा प्रिंट फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू %d आणि पर्सेंटेजच्या जागी x. तर बघा काय दिसते तुम्हाला, फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू 56, ही जी व्हॅल्यू आपण x मध्ये दिली. त्यानंतर पुढचं प्रिंट सेकंड नंबर इज इक्वल्स टू %d आणि पर्सेंटेजच्या जागी y ची व्हॅल्यू. पर्सेंट आउटपुट मध्ये दिसत नाहीये. सेकंड नंबर इज इक्वल्स टू ॲज इट इज स्लॅश एन लाईन चेंज झालं, स्लॅश एन सुद्धा आउटपुट मध्ये नाहीये. आणि पुढे पर्सेंटेजच्या जागी 21 ही जी व्हॅल्यू आपण y मध्ये एंटर केली होती ती या ठिकाणी आता बघा. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरवर विश्वास झाला पाहिजे की आपण हे जेव्हा ऍड्रेस ऑफ x लिहिलं होतं तर ती व्हॅल्यू कॉम्प्युटरने आतमध्ये x मेमरी मध्ये 56 स्टोअर केली होती. त्यानंतर जेव्हा आपण ऍड्रेस ऑफ y लिहिलं होतं तर कॉम्प्युटरने आतमध्ये y मेमरी मध्ये ही आपण दिलेली व्हॅल्यू 21 स्टोअर केली होती, कारण आपण त्या सेकंड इन्स्ट्रक्शन मध्ये y मध्ये स्टोअर करण्याचं म्हटलं. लक्षात आलं. हाच प्रोग्राम मेथड 2 ने तुम्हाला करून दाखवतो. आता मेथड 2 म्हणजे काय, मी या दोन वेगवेगळ्या इनपुटला असं लाईन बाय लाईन नाही घेणार, एंटर फर्स्ट नंबर एंटर सेकंड नंबर. मी सरळ दोघं नंबर ऍट अ टाइम रीड करणारी स्कॅनएफ इन्स्ट्रक्शन लिहिणार आणि मेसेज सुद्धा तसाच देणार. मी युजरला म्हणणार एंटर 2 नंबर्स. तर इथं बघा मी मॉडिफाय काय करतोय प्रोग्राम मध्ये, मेसेज चेंज करतोय, एंटर 2 नंबर्स. आता एंटर 2 नंबर्स म्हटलंय तर पुढे आपल्या इन्स्ट्रक्शनने 2 नंबर ऍक्सेप्ट केले पाहिजे, कारण युजर आता 2 नंबर टाईप करणार. तर एकच इन्स्ट्रक्शन आपण देऊ, 2 स्कॅनएफ वेगवेगळे लिहिणार नाही आपण. स्कॅनएफ आणि डबल कोट्स मध्ये आपल्याला काय लिहायचं असतं, ऍप्रोप्रिएट नंबर ऑफ अँड ऍप्रोप्रिएट टाइप ऑफ फॉर्मॅट स्पेसिफायर. किती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आहे, 2. कोणत्या टाइपच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आहे, इंटिजर. तर 2 वेळा लिहा %d%, डबल कोट्स मध्ये %d%. आणि आता डबल कोट्स कंप्लीट केल्यावर तुम्हाला ते 2 ऍड्रेस द्यायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला या 2 व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत, ऍड्रेस ऑफ x, ऍड्रेस ऑफ y. आता ही इन्स्ट्रक्शन या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. हा सुद्धा प्रोग्राम सेम ऍक्शन सेम आउटपुट तुम्हाला दाखवेल. बघा प्रोग्रामला पुन्हा एक्झिक्यूट करतोय, आउटपुट मेसेज दिसते तुम्हाला, एंटर 2 नंबर्स म्हटलेला आहे. आता 2 नंबर टाईप करू, 23 90. आता बघा जरी मी असे टाईप केलेले असले तर पहिला नंबर 23 नंतर मी सेकंड नंबर स्पेस देऊन टाईप केलेला आहे. पहिला नंबर x मेमरी मध्ये, कारण स्कॅनएफ ऍड्रेस ऑफ x पहिल्यांदा, त्यानंतर दुसरा नंबर y मेमरी मध्ये. कसं तुम्हाला कळेल की हे x आणि y मध्ये गेलाय, हे असं तर दिसणार नाही आपल्याला कॉम्प्युटरच्या आतमध्ये. आउटपुट मध्ये जेव्हा व्हॅल्यूज प्रिंट होतील x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू, तेव्हा तुम्हाला कळेल. बघा आता हे मेसेज पुन्हा ऑब्झर्व करा, फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू, इथं काय प्रिंट झालाय 23, म्हणजे ती x ची व्हॅल्यू आहे. विश्वास ठेवायचा कॉम्प्युटरवर, जी इन्स्ट्रक्शन आपण दिली आहे कॉम्प्युटर त्याप्रमाणेच काम करतो. त्यानंतर या दुसऱ्या पर्सेंटेजच्या जागी काय प्रिंट झाली आहे 90, म्हणजे ही सेकंड व्हॅल्यू 90 y मेमरी मध्ये गेली होती. लक्षात आलं. तर या पद्धतीने आपल्याला आता इनपुट करण्याची प्रॅक्टिस होत आहे. अजून एक प्रोग्राम घेऊ आणि आजचं लेक्चर आपण इनपुट आउटपुटचं लेक्चर कंप्लीट करू. बघा अजून एक प्रोग्राम मी आता थोडा वेगळा डिझाइन केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 वेगवेगळ्या टाइपच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. नेक्स्ट प्रोग्राम आपला असा आहे, राइट अ प्रोग्राम टू रीड 1 कॅरेक्टर, 1 इंटिजर अँड 1 फ्लोट व्हॅल्यू, देन प्रिंट ऑल व्हॅल्यूज इन आउटपुट. आता बघा हे WAP आता शॉर्टकट राहत जाईल प्रत्येक वेळेला. हे राइट अ प्रोग्राम लिहिण्याची गरज नाही, कंप्लीट WAP असं आपण म्हणणार. 1 कॅरेक्टर व्हॅल्यू रीड करा, त्यानंतर काय म्हटलंय 1 इंटिजर, त्यानंतर काय म्हटलंय 1 फ्लोट व्हॅल्यू. या स्टेटमेंटला बघून आपल्याला काय आयडिया लावता येते की आपल्याला 3 व्हॅल्यूज रीड करायच्या आहेत, म्हणजे 3 मेमरी आपल्याला लागतील त्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. आणि तिघांचा टाइप वेगवेगळा आहे.
तर सुरुवातीला लगेच तुमच्या त्या इन्स्ट्रक्शन डोक्यात आल्या पाहिजे की मेमरी घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. व्हेरिएबल डिक्लरेशन कसं करावं लागेल, ज्या ज्या टाईपच्या मेमरी पाहिजे त्या त्या टाईपचे कीवर्ड आणि काहीतरी नाव देऊ. तर बघा कॅरेक्टर मेमरीसाठी आपण पहिली इन्स्ट्रक्शन लिहिणार kar ch. इंटिजर टाईपच्या मेमरीसाठी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन int x. फ्लोट टाईपच्या मेमरीसाठी तिसरी इन्स्ट्रक्शन फ्लोट कीवर्ड वापरून फ्लोट y. ऍटलीस्ट या सुरुवातीच्या 3 इन्स्ट्रक्शन आपल्या डोक्यात आल्या म्हणजे आपण पुढे आपला पुढचा प्रोग्राम लिहायला सुरुवात करू शकतो. आता काय करायचंय, एक कॅरेक्टर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची. ऍक्सेप्ट करण्यासाठी स्कॅनएफ, पण त्याच्या आधी आपल्याला युजरला सांगावं लागेल की कॅरेक्टर एंटर करायचंय. तो मेसेज जो असेल तो प्रिंटएफने दिला जाईल. प्रिंटएफ ऍक्सेप्ट करणार नाही, त्या प्रिंटएफ नंतर स्कॅनएफ लिहू आपण, त्या स्कॅनएफने ऍक्सेप्ट होईल. गोष्टींचं इम्पॉर्टन्स, इन्स्ट्रक्शन्सचं इम्पॉर्टन्स समजून घ्या. प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा आपला काहीतरी रोल असतो, त्याप्रमाणे आपल्याला प्रोग्राम लिहिता आला पाहिजे. तर एक जनरल आयडिया हा प्रोग्राम बघितल्यावर तुमच्या डोक्यात आली असेल की कशा पद्धतीने आता हा प्रोग्राम असणार आहे. सरळ प्रोग्राम एक आपण टाइप करायला डेव्हलप करायला सुरुवात करू आणि लाईन बाय लाईन प्रोग्राम डेव्हलप करताना मी तुम्हाला तो एक्सप्लेन करत राहील की कशा पद्धतीने आपण प्रोग्राम डेव्हलप करतो. जे सुरुवातीला व्हेरिएबल डिक्लरेशन ची इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला क्लिअर केली. तर बघा कॅरेक्टर ch हे नाव दिलेलं आहे, kar हे कीवर्ड आहे. kar हे आपण टाइप साठी दिलेलं इन्स्ट्रक्शनचं कीवर्ड आहे जे आपल्याला डेनिसरीचीने दिलेलं आहे. त्यानंतर int x हे आपण नाव दिलेलं आहे. प्रत्येक मेमरीला वेगवेगळं नाव आपण देत असतो. डॉट y. 3 मेमरी आपल्याकडे आल्या असं समजून घ्यायचं. आपण दिल्या ना 3 व्हेरिएबल डिक्लरेशनच्या इन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला 3 मेमरी मिळाल्या. आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. पहिल्यांदा कोणत्या टाईपची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, कॅरेक्टर टाईपची. म्हणून आधी एक युजरला मेसेज देऊन टाकू printf/n एंटर दी कॅरेक्टर. आता या मेसेजला बघून युजर कॅरेक्टर टाईप करायला रेडी होईल. पण आपला कॉम्प्युटर कॅरेक्टर ऍक्सेप्ट करायला रेडी आहे का, तर अजून नाही, कारण अजून आपण त्याला इनपुट इन्स्ट्रक्शन दिलेली नाहीये. आता आपल्याला इथं इनपुट इन्स्ट्रक्शन द्यावी लागेल scanf कॅरेक्टर टाइपची व्हॅल्यू appropriate number of and appropriate type of format specifier. म्हणजे ज्या टाइपची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची आणि जितके व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे तितके. आता मला एकच व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची या scanf इन्स्ट्रक्शन कडून आणि ती कॅरेक्टर टाइपची, म्हणून मी फॉर्मॅट स्पेसिफायर काय वापरणार %c. आणि हा %c जी एक व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल ती व्हॅल्यू कुठे स्टोअर करायची. तर बघा कॅरेक्टर टाइप साठी जे मेमरीला आपण नाव दिलेलं आहे ते काय नाव आहे, ch. म्हणजे आपल्याला इथे लिहावं लागेल ऍड्रेस ऑफ ch. हे झालं तुमचं पहिलं पेअर ऑफ इनपुट. आता बघा याच्यात आयडिया लागली असेल तुम्हाला की पुढची इन्स्ट्रक्शन मी आता कशी लिहिणार आहे. आता मला नंबर ऍक्सेप्ट करायचा आहे इंटिजर टाइपचा, तर मी इथं मेसेज देणार printf एंटर इंटिजर 1 इंटिजर. आता एंटर 1 इंटिजर म्हटल्यानंतर हा फक्त मेसेज प्रिंट होईल. आपला कॉम्प्युटर एक इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी थांबेल का, नाही. त्याला थांबवण्यासाठी आणि ती इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, आयली आयडिया बघा scanf %d. एक व्हॅल्यू एक फॉर्मॅट. कोणत्या टाइपची व्हॅल्यू, इंटिजर, म्हणून मी लिहिलं %d. कॉमा करून कुठं स्टोअर करायची आहे, तर इंटिजर साठी आपण घेतलेल्या मेमरीचं नाव काय आहे x, त्याच्यात स्टोअर करावं लागेल ऍड्रेस ऑफ x. झालं. आता तिसऱ्या केस मध्ये तर मला बोलण्याची गरजच नाहीये, तुम्हाला पूर्ण आयडिया आली असेल. printf/n एंटर 1 फ्लोट व्हॅल्यू किंवा एंटर 1 फ्लोट. आणि याच्याने व्हॅल्यू ऍक्सेप्ट होणार नाही, फक्त हा मेसेज आहे. व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण लिहिणार scanf आणि आता फॉर्मॅट काय वापरणार %f आणि ती व्हॅल्यू कुठे, ऍड्रेस ऑफ y. हे झालं आपलं इनपुट पार्ट कंप्लीट. हे काय होतं आपलं व्हेरिएबल डिक्लरेशन. याच्याने आपल्याला 3 मेमरी मिळाल्या. ज्या ज्या टाइपच्या आपल्याला मेमरी मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायच्या त्या टाइपच्या मेमरी आपल्याला मिळाल्या. त्यानंतर मेसेज इनपुट, मेसेज इनपुट, मेसेज इनपुट. हे इनपुट कंप्लीट झालेलं आहे. 3 मेसेज देऊन आपण 3 इनपुट बरोबर सोबत घेतलेले आहे. आता आपल्याला या व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहे. आउटपुट कसं प्रेझेंट करायचं याचा थोडासा विचार करूनच नेहमी आउटपुट प्रेझेंट करण्याची इन्स्ट्रक्शन लिहायची आहे. सपोज माझ्याकडे 3 मेमरी आहे ch, x आणि y. आता युजरला ज्यावेळेला आपण मेसेज देणार एंटर दी कॅरेक्टर आणि आपलं scanf इन्स्ट्रक्शन थांबेल, ती एक व्हॅल्यू घेईल. जशी आपण इन्स्ट्रक्शन देतो कॉम्प्युटर ते ऍक्शन करतो. कॉम्प्युटरवर विश्वास ठेवा. कॉम्प्युटर कसं ऍक्शन करतो, त्याला कसं कळतं, या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही कधीही प्रोग्रामर बनणार नाही.
प्रोग्रामर बनण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे कॉम्प्युटरवर विश्वास, की कॉम्प्युटर एक पॉवरफुल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, त्याला इन्स्ट्रक्शन दिली की तसं काम तो करतो. मग आपण फक्त इन्स्ट्रक्शन द्यायचं काम करायचं आणि पुढचं त्याचं ऍक्शन कंप्लीट करण्याचं काम कॉम्प्युटरचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. लक्षात आला. आता CH, X आणि Y या 3 मेमरी कॉम्प्युटरने आपल्याला दिलेल्या आहे या आपल्या इन्स्ट्रक्शनमुळे. नंतर आपण एंटर दी कॅरेक्टर म्हटलं आणि समोरचा व्यक्ती किंवा आपण प्रोग्राम ज्या वेळेला एक्झिक्यूट होईल एक कॅरेक्टर व्हॅल्यू, कॅरेक्टर म्हणजे कोणताही सिम्बॉल किंवा अल्फाबेट, सपोज मी डॉलर टाईप करून एंटर करेन तर या मेमरीमध्ये आतमध्ये डॉलर स्टोअर होईल. नंतर आपल्याला म्हटलं जाईल एंटर दी इंटिजर आणि सपोज मी 23 टाईप करेन तर X मध्ये 23 स्टोअर होईल, कारण स्कॅनएफ मध्ये आपण X चा ऍड्रेस दिलेला आहे. आणि त्यानंतर एंटर फ्लोट म्हटलं आणि मी 7.5 एंटर करेल तर या Y मेमरी मध्ये 7.5 स्टोअर होईल. असा विश्वास ठेवायचा, हे आपल्याला दिसणार नाही, आतमध्ये स्टोअर होईल. आता आपण आउटपुट कसं प्रेझेंट केलं पाहिजे तर बघा, माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे प्रेझेंट करण्याची. कॅरेक्टर इज इक्वल्स टू डॉलर असं आउटपुटची पहिली लाईन पाहिजे. त्यानंतर इंटिजर इज इक्वल्स टू 23 आणि त्यानंतर फ्लोट किंवा रिअल नंबर, फ्लोटला रिअल नंबर सुद्धा म्हटलं जातं, इज इक्वल्स टू 7.5. अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट प्रेझेंट करायचं आहे. म्हणजे 3 प्रिंटेड स्टेटमेंट लिहावे लागतील. हे प्रिंटेड स्टेटमेंट कशा पद्धतीने लिहावे लागतील याची आयडिया तुम्हाला आली असेल असं मला वाटतंय. आणि जरी आली नसेल तर आता जेव्हा तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन बघाल तर तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन का मी लिहिल्या, कशा लिहिल्या ते लगेच समजेल. हे बघा, 3 प्रिंटएफ करायचे आपल्याला, 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू प्रिंट करायचे आहे. तर बघा, प्रिंटएफ पहिल्यांदा काय करायचंय, कॅरेक्टर. तर कॅरेक्टर इज इक्वल्स टू, आता कॅरेक्टर इज इक्वल्स टू CH लिहिणार का, असं लिहिलं तर इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल, हॅलो वर्ल्ड सारखा एक्झिक्यूट होईल. कॅरेक्टर इज इक्वल्स टू सरळ सरळ CH असं प्रिंट होईल. म्हणजे स्क्रीनवर कॅरेक्टर इक्वल्स टू CH पाहिजे का आपल्याला, नाही. जी व्हॅल्यू CH मेमरी मध्ये स्कॅनएफ झालेली आहे ती व्हॅल्यू इथं पाहिजे. तर इथं आपण काय लिहिणार, CH च्या जागी आपण लिहिणार %C आणि ते %C फॉर्मॅट आहे, ते प्रिंट होत नाही, ते फिलरचं काम करतं. काय फिल होईल त्याच्या जागी ते तुमच्या पुढच्या पार्टवर डिपेंड आहे. तुम्ही लिहिलं CH तर बघा ही /n म्हणजे लाईन चेंज, पुढे सगळं ॲज इट इज प्रिंट होईल. कॅरेक्टर इज इक्वल्स टू आणि %C च्या जागी ती CH ची व्हॅल्यू, डॉलर असेल तर डॉलर किंवा दुसरं काही असेल तर दुसरं काही. त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन, जर याची आयडिया लागली असेल तर पुढची इन्स्ट्रक्शन लगेच समजेल तुम्हाला. इंटिजर इज इक्वल्स टू काय यायचं, X की %D, बरोबर %D आणि त्या %च्या जागी कॉमा करून नंतर डबल कोट्स क्लोज करायचा, कॉमा द्यायचं आणि त्यानंतर लिहायचं X. कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन मी लिहितोय, कुठं डबल कोट्स, कुठं कॉमा, कुठं सेमीकोलन, हे सगळं लक्षात घ्या. डिझाईन म्हणून करत नाही मी ते ब्रॅकेट्स वगैरे, कॉमा वगैरे, ते रूल्स आहेत. जिथं जसं टाईप करायला लिहिलेलं आहे तसंच टाईप करायचं. /n ने लाईन चेंज होईल. इंटिजर इज इक्वल्स टू %च्या जागी X ची व्हॅल्यू त्या आउटपुट मध्ये दिसेल. आता तिसरी इन्स्ट्रक्शन मी बोलणार सुद्धा नाही, सगळ्यांच्या लक्षात आली असेल कशा पद्धतीने लिहावं लागेल. /n फ्लोट इज इक्वल्स टू %f आणि Y फ्लोटची व्हॅल्यू. हा झाला आपला प्रोग्राम कंप्लीट. याला मी कंपाईल आणि एक्झिक्यूट करतो. तर बघा, प्रोग्रामचा आउटपुट तुमच्या समोर आहे. आउटपुट विंडो मध्ये तुम्हाला दिसतंय एंटर दी कॅरेक्टर प्रिंट केलेला आहे. हे या प्रिंटएफ इन्स्ट्रक्शन मुळे झालेलं आहे. आणि त्यानंतर पुढे तुमचं एक व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्यासाठी कॉम्प्युटर थांबलेला आहे. अजून पुढच्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झालाय का, नाही. एंटर दी इंटिजर दिसतंय का तुम्हाला, एंटर फ्लोट दिसतंय का, नाही. अजून कॉम्प्युटर पुढे जाणारच नाही जोपर्यंत तुम्ही या स्कॅनएफला कंप्लीट करणार नाही. सो तुम्हाला जितक्या वेळ थांबायचं असेल तितक्या वेळ तुम्ही थांबा. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. तुम्ही इथं अर्धा तास जरी थांबले तर हा प्रोग्राम असाचा असा इथंच असेल. कधी तुम्हाला जीमेल मध्ये लॉग इन करायचं असलं, तुम्हाला युजरनेम पासवर्ड विचारलं जातं, तुम्ही युजरनेम पासवर्ड टाकला नाही तर अर्ध्या तासाने कॉम्प्युटर बोर होऊन स्वतःच युजरनेम पासवर्ड टाकून घेईल का. जोपर्यंत आपण एंटर करणार नाही तिथंच थांबेल. तसं याचं आहे, जोपर्यंत आपण इथं व्हॅल्यू एंटर करणार नाही ही स्क्रीन याच ठिकाणी थांबेल आणि ज्या वेळेला आपण व्हॅल्यू देऊ तेव्हाच पुढची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल. तर मी याला एंटर दी कॅरेक्टरला दिलं या ठिकाणी $. आता हा डॉलर स्टोअर होईल CH मध्ये आणि मग पुढची इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटर एक्झिक्यूट करेल. बघा, आता पुढची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली आणि तुम्हाला दिसतंय एंटर 1 इंटिजर. आता एक इंटिजर व्हॅल्यू देतो 12. ही 12 X मध्ये स्टोअर करेल आणि पुढची व्हॅल्यू. पुढची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली एंटर 1 फ्लोट. आता इथं 6.7 एंटर केलं
आणि आता पुढे स्कॅनएफ नाहीये, सरळ पुढच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतील. तर बघा कॅरेक्टर इज इक्वल्स टू डॉलर, कारण प्रिंटएफ कॅरेक्टर इज इक्वल्स टू %c, %cच्या जागी आता हे डॉलर कुठून आलं, तर बघा डॉलर आपण सीएचच्या स्कॅनएफला दिलं होतं, म्हणजे या इन्स्ट्रक्शनने ते सीएच मेमरीमध्ये स्टोअर केलं होतं आतमध्ये बायनरीमध्ये. कॉम्प्युटर आपल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आतमध्ये काम करत असतो. ठीक आहे. त्यानंतर इंटिजर इज इक्वल्स टू 12 कुठून आलं इथं, 12 ही व्हॅल्यू एक्स मध्ये या स्कॅनएफने स्टोअर केली होती, आतमध्ये एक्स मध्ये 12 स्टोअर झालं. त्यानंतर इथं पर्सेंटेजच्या जागी प्रिंट झाला, ते प्रिंटएफ मुळे प्रिंट झाला आणि पर्सेंटेजच्या जागी वाय ची व्हॅल्यू प्रिंट झाली आहे बघा 6.70000. ही व्हॅल्यू आपण वायच्या स्कॅनएफच्या वेळी थर्ड टाइम दिली. लक्षात येतंय. वेगवेगळ्या प्रकारचं इनपुट आणि आउटपुट करून दाखवून आपण इन्स्ट्रक्शन लिहिली की तिकडे काय ऍक्शन होतं हे प्रॅक्टिकली आपल्याला बघायला मिळावं म्हणून मी या आजच्या लेक्चरमध्ये असे 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम तुम्हाला करून दाखवलेले आहेत. लगेच तुम्ही जर याला प्रॅक्टिस करायला घेतलं आणि प्रोग्रामची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला स्वतःला विश्वास होईल. दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर आपल्याला लवकर विश्वास होत नसला तरी ज्या वेळेला आपण ती गोष्ट स्वतः करून बघतो तर आपला जास्त विश्वास बसतो. आपण पाहिलेली आणि आपण ऐकलेल्या गोष्टीवर आपला कधीही जास्त विश्वास बसतो. तर लगेच प्रॅक्टिस करायला घ्या. प्रॅक्टिस करताना काहीही डाऊट डिफिकल्टी आली की सरळ मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा किंवा फोन करून विचारायचा असेल फोन करून विचारायचं, पण सरळ लगेच प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची आहे. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तुमचा विश्वास आणि तुमची प्रोग्रामिंग परफेक्ट होत जाईल. लक्षात येत आहे. आता उद्याच्या प्रोग्रामला आपण ऑपरेशन्स म्हणजे प्रोसेसिंग जो आपला एक पार्ट राहिलेला आहे त्याला आता सुरुवात करणार आहे आणि पूर्ण आता याच्या पुढच्या कोर्समध्ये आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन्स करायला शिकायचे. ठीक आहे. सो दिस इज इट फॉर टुडे. थँक्यू. गुड बाय.